तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की खूप जणांना असाच प्रश्न आहे, की सध्याला, की आपण इन्व्हेस्टमेंट करायची कशी? नेमकी काय आहे हे म्युच्युअल फंड? हे जे फंड आहे ते कसे सिलेक्ट करायचे? असे खूप सारे प्रश्न जे आहेत, ते खूप साऱ्या लोकांना आहेत. म्हणजे त्यांची बेसिकपासूनच जी सुरुवात आहे ती त्यांना करायची. त्यांना हेही माहीत नाही, की कशा पद्धतीचे बॉन्ड जे फंड आहेत ते असतात. कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची? कशातून इन्व्हेस्टमेंट करायची? बँकेत जाऊन करावी लागते का? असे देखील खूप सारे प्रश्न आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी, की इथं कुठल्याही पद्धतीत तुम्हाला बँकेमध्ये जायची अजिबात गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून देखील तुम्ही जे हे म्युच्युअल फंड आहे किंवा तुमचं जे एस-आय-पी आहे ते तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला काय करायचे, जे 2-3 ॲप आहेत ते मी तुम्हाला सांगतो मोठमोठे. जसं की कॉइन आहे झिरोधाचं, त्याच्यानंतर एंजल वन आहे, ग्रो आहे. हे जे ॲप आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला एस-आय-पी स्टार्ट करायची, त्याच्यामध्ये ऑप्शन असतं. आता हे मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न येतो, की कुठे इन्व्हेस्टमेंट करायची? कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे जे 3 मेन जे टाइप आहेत म्युच्युअल फंडचे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी 5-5 जे फंड आहेत ते सांगणार आहे, जे की टॉपचे आहेत, ज्यांनी चांगले रिटर्न्स तुम्हाला दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तर लार्ज कॅप म्हणजे काय ते लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला एक बेसिक क्लिअर करून देतो तुमचं. लार्ज कॅप म्हणजे जे पहिल्या टॉप 100 कंपनीज आहेत, जसं की रिलायन्स आहे, टाटा आहे, महिंद्रा आहे, म्हणजे अशा ज्या कंपन्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या, ज्या इंडियामध्ये टॉप 100 मध्ये आहेत. म्हणजे पहिल्या 100 लिस्ट मध्ये त्यांचं नाव येतं. त्या कंपन्या काय आहेत? त्या आहेत लार्ज कॅप फंडमध्ये येतात. लार्ज कॅप कंपनीज असतात त्या. त्यामुळे ते लार्ज कॅप ज्या फंड आहेत त्याच्यामध्ये त्या असतात. त्याच्यानंतर मिड कॅप कंपनीज काय आहेत? तर मिड कॅप कंपनी म्हणजे 100 सोडल्यानंतर 101 पासून 101 पासून 250 पर्यंत, म्हणजे 250 पर्यंत, म्हणजे 101 ते 250, म्हणजे जवळपास 150च्या कंपनीज आहेत राहिलेल्या 100 नंतरच्या, त्या आहेत मिड कॅप कंपनीज. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 150 कंपनी येतात 100च्या नंतरचे 250 पर्यंत. आणि स्मॉल कॅप कंपनीज म्हणजे जे 250च्या नंतर, म्हणजे 251 पासून ज्या कंपनीज रँक करतात, त्याच्यानंतर जेवढ्या काही कंपन्या आहेत, ज्या सगळ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या ज्या आहेत त्या स्मॉल कॅपमध्ये येतात. म्हणजे याच्यामध्ये मग किती असू द्या, 1000, 2000, 3000, 5000 कितीही कंपन्या असतील, तर त्या ज्या राहिलेल्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या स्मॉल कॅपमध्ये येतात. म्हणजे काय, तुम्हाला याचा अर्थ तर समजला. रिटर्न्स कोणाचे जास्त भेटलेले आहेत लास्टच्या 10 वर्षामध्ये, त्याच्यावरून आपण सांगणार आहोत. तर हे बघा, आता मी इथं चालू केलेलं आहे. हां, आता इथून तुम्ही पाहू शकता, हे वरची स्पॉन्सर्ड लिंक आहे, त्याच्यामुळे मी काही कन्सिडर करणार नाही. तुम्हाला इथून पाहावं लागेल खाली. तर बघा, निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड, डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, म्हणजे हे जे आहे, यानं जवळपास 10 वर्षामध्ये आतापर्यंत 13% जे रिटर्न आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर कॅनरा रोबिको ब्लू चिप इक्विटी फंड जे आहेत, त्यांनी इथं जवळपास 13.35% रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल ब्लू चिप फंडने देखील इथं 13.28% रिटर्न जे आहेत ते दिलेले आहेत. मिराई ॲसेट लार्ज कॅप फंडने इथे जवळपास 12.66% रिटर्न जे आहेत ते दिलेले आहेत. आणि इन्व्हिस्को इंडिया लार्ज कॅप फंडने देखील इथं जवळपास 12.49, म्हणजे 12.5% जे रिटर्न आहेत ते दिलेले आहेत. आपण इथं पाहतोय याच्यानुसार ज्यानं रिटर्न जास्त दिलेले आहेत, त्याच्यानुसार पाहतोय. आता इथं तुम्ही पाहू शकता, एका वर्षाचा देखील रिटर्न काय आहे, 2 वर्षामध्ये काय रिटर्न भेटलेले आहेत, 3 वर्षामध्ये कसे रिटर्न भेटलेत, 5 वर्षामध्ये काय रिटर्न भेटले, ते तुम्ही पहा. जर तुम्हाला अजून जास्त रिसर्च करायचं असेल. मी मोठी हे सांगतोय फक्त, की 10 वर्षामध्ये कोणी जास्त रिटर्न दिलेले आहेत, त्या हिशोबाने मी इथं तुम्हाला ज्या 5 कंपनी ते सांगितलेल्या आहेत. जसे की तुम्हाला इथं मी 5 कंपनी आता रीड करून सांगितलेल्या आहेत. त्या 5 कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला रिकमेंड करत नाही. एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. की आणि ही काही माझी लिस्ट नाही, तर ही moneycontrol.comची लिस्ट आहे. माझी लिस्ट नाहीये. ती वेबसाईटवरून मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. नाहीतर असं समजून जा, की कोणतीतरी स्पॉन्सरशिप वगैरे याला भेटली आणि हा तुम्हाला नावं सांगतो. असं अजिबात नाहीये. जे काही वेबसाईटवर आहे, जो काही डेटा आहे, त्यानुसार मी तुम्हाला दाखवतोय. आता त्याच्यानंतर आपण लार्ज कॅप नंतर मिड कॅपमध्ये येऊयात. मिड कॅपवर मी इथं क्लिक करतो. त्याच्यानंतर खाली येतो. आता इथे देखील खूप साऱ्या कंपनीज आहेत. तर आपण काय करूयात, इथं 10 वर्षाचे ज्याने रिटर्न जास्त दिलेले आहेत, त्याच्यावर ते क्लिक करूयात. तर आता याच्यामध्ये जे टॉप 5 कंपनीज बघा, आता इथं इथं मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड आहे. इथं 17.5% रिटर्न भेटलेले आहेत. इथं पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एंडेलविस मिड कॅप फंड, इथं 17.19% रिटर्न भेटलेले आहेत. त्याच्यानंतर कोटक एमर्जिंग इक्विटी फंड जो आहे, त्यानं 17.11% रिटर्न दिलेला आहे. क्वांट मिड कॅप फंडने इथे जवळपास 17.1% रिटर्न दिलेले आहेत. आणि इन्व्हिस्को इंडिया मिड कॅप फंडने इथं 16.77% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे इथं जवळपास ज्या टॉप कंपनीज आहेत, त्या तुम्हाला मी इथं सांगितलेल्या आहेत, ज्यांनी रिटर्न्स 10 वर्षामध्ये जास्त दिलेले आहेत.
रिसर्च करा तुम्ही अजूनही तुम्हाला वाटत असेल तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पहा, चेक करा तिथं अजून काय तुम्हाला कमी जास्त वाटत असेल. फक्त हे जे कोणी नवीन एंट्री करत आहे एस-आय-पीमध्ये त्यांना एक थोडंसं आयडिया यावी, की काय कुठे इन्व्हेस्टमेंट केली केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे. त्यासाठी मी एक एक थोडंसं त्यांना एक बस आयडिया देतोय, की असं-असं असतं याच्यामध्ये. आता हे झालं मिड कॅपचं. तर आता आपण येऊयात लार्ज कॅप फंडमध्ये सॉरी स्मॉल कॅप फंडमध्ये. तर इथं स्मॉल कॅप फंड निवडतो आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर 10 वर्षाचं मी इथे तुम्हाला दाखवतो. तर आता इथं तुम्ही पाहू शकता टॉप 5 मध्ये निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आहे ज्याने 20% रिटर्न दिलेले आहेत 10 वर्षामध्ये. एस-बी-आय स्मॉल कॅप फंड आहे त्याने 18.96% रिटर्न दिलेले आहेत. क्वांट स्मॉल स्मॉल कॅप फंड आहे त्याने देखील इथं जवळपास 18.94% रिटर्न दिलेले आहेत. ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आहे त्याने देखील इथं 18.6% आणि एच-एस-बी-सी स्मॉल कॅप फंड आहे त्याने इथं 17.83% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे हे जे टॉप 5 आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. मी जसे की नावं सांगितलेली आहेत. मी रिटर्नच्या अजूनही सांगतो मी रिटर्नच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय ज्याने टॉपमध्ये रिटर्न दिलेले आहेत त्या कंपनीची त्या फंडची नावं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत. आता याच्यामध्ये अजून खूप सारे जे फंड आहेत ते देखील असतात जसे की मल्टी कॅप फंड आहे. त्याच्यानंतर लार्ज अँड मिड कॅप फंड आहे, फ्लेक्सी कॅप फंड आहे, ई-एल-एस-एस आहे. अशा खूप सारे अजूनही फंड असतात. पण आपण त्याच्यावरती नंतर बोलूयात. सध्याला महत्त्वाचं काय होतं, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे 3 जे फंड आहेत ते खूप महत्त्वाचे होते. जर तुम्ही स्टार्ट करत असाल नुकतेच तर तुम्ही हे जे कोणी जे फंड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर हे माझ्याकडून मी काही आयडिया दिलेले आहेत. रिकमेंडेशन नाहीये. हे शेवटी अजून एकदा सांगतो. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिसर्च करा वेगळं काय असेल तर. पण नवीन जे लोकं एस-आय-पीमध्ये एंटर होत आहेत त्यांच्यासाठी थोडीशी एक बेसिक माहिती म्हणून त्यांना थोडंसं काही कळावं म्हणून हे मी काय जे काही आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.